हिंदी विरोधात ठाकरेंच्या सेनेसह मनसे आणि काँग्रेस एकवटली। उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत हिंदी सक्तीच्या शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी, रस्त्यावरची लढाई सुरू। विरोधकांच्या आंदोलनाला भाजपकडून प्रत्युत्तर। घाटकोपरमध्ये राम कदम यांच्या उपस्थितीत भाजपकडून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेविरोधात प्रतिकात्मक होळी। हिंदी भाषेबाबत कॅबिनेटमध्ये चर्चा करणार, मोर्चाची वेळ येऊ नये हाच आमचा प्रयत्न। ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चावर अजित पवारांची प्रतिक्रिया। मनसेला संपलेला पक्ष म्हणणारे आता स्वतःच्या पक्षातील गळती थांबवण्यासाठी राज ठाकरेंशी युती करतायत। ही वेळ का आली याचं उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं, एकनाथ शिंदेंची टीका। ठाकरे बंधू एकत्र येत आहेत म्हणून काही डोमकावळे कावकाव करतायत। संजय राऊतांचा सत्ताधाऱ्यांना टोला, तर दोन्ही पक्षात उत्तम सुसंवाद, भविष्याची चिंता नसल्याचंही भाष्य। नाशिकमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेतील गळती सुरूच। अखेर विलास शिंदे यांचा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। 8 माजी नगरसेवकांसह 4 जिल्हा परिषद सदस्यांच्याही हाती धनुष्यबाण। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सह्याद्री अतिथीगृहावर चहापानाचा कार्यक्रम। विरोधकांचा मात्र चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार। 27 ऑगस्टला अंतरवालीतून निघायचं आणि 29 ऑगस्टला मुंबई गाठायची। आता रणभूमीत उतरायचं, विजय मिळवायचाच, आता हटायचं नाही, मनोज जरांगेंची घोषणा। मुंबई काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर। वर्षा गायकवाड यांनी स्थापन केलेल्या समितीत जगताप हंडोरे यांना वगळलं। वगळलेल्या नेत्यांची हायकमांडकडे तक्रार। बारामतीत कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रमात शरद पवार अजित पवार एकत्र, मात्र फोटो सेशन वेळी पवार दादा यांनी एकमेकांशेजारी बसणं टाळलं। भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी उद्या मतदान। मंगळवारी भाजपच्या नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार। तुर्तास रवींद्र चव्हाण यांच्याच नावाची घोषणा होण्याची शक्यता। इंदापूरच्या बेलवाडीत तुकोबारायांच्या अश्वाचं दुसरं गोल रिंगण। नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांची मांदियाळी। विठोबा रखुमाई, ज्ञानोबा तुकाराम जयघोषानं आसमंत दुमदुमला। ओडिशाच्या पुरी श्री गुंडीचा मंदिर परिसरात चेंगराचेंगरीत तिघांचा मृत्यू, 30 जण जखमी। डबेवाल्यांची सेवा 200 रुपयांनी महागली। जूनपासून नवा दर लागू होणार। मुंबई टिफिन बॉक्स सप्लायर्स असोसिएशनची माहिती। नवी दुचाकी खरेदी करताना आता ग्राहकांना 2 हेल्मेट खरेदी करावे लागणार। केंद्र सरकारचा नवा नियम, हेल्मेट पुरवण्याची जबाबदारी दुचाकी उत्पादकांवर असणार। कोकण गोव्यासह घाटमाथ्याला पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट। पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील 3 दिवस मुसळधार पावसाचा इशारा।